ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंतरराष्ट्रीय किडनी प्रत्यारोपण रॅकेटचा पर्दाफाश, चंद्रपूर पोलिसांचे मोठे यश। चंद्रपूर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील किडनी प्रत्यारोपण रॅकेटचा मोठा पर्दाफाश करून वैद्यकीय क्षेत्रातील गंभीर गैरव्यवहार उघडकीस आणला आहे। या प्रकरणात भारतीय नामांकित रुग्णालय, डॉक्टर आणि एजंट यांचा सहभाग समोर आला असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे। नागभीड तालुक्यातील 36 वर्षीय इस्माने दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात आवाजवी व्याज वसूल होत असल्याचे या तक्रारीत नमूद होतं। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर पोलिसांनी विशेष तपास पथक गठीत केलं। तपासादरम्यान फिर्यादीची किडनी प्रत्यारोपणाशी संबंधित कनेक्शन समोर आले। त्यानुसार कलम 18-19 गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आलं। या प्रकरणात कृष्णा उर्फ रामकृष्ण संचू व हिमांशू भारद्वाज यांना अटक करण्यात आली आहे। आरोपी हिमांशू भारद्वाज यांनी आर्थिक अडचणीमुळे जुलै 2022 मध्ये स्वतःची किडनी विकल्याची कबुली दिली आहे। हे अवैध प्रत्यारोपण तामिळनाडूतील तिरुची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं। तपासात रुग्णाकडून 50 ते 80 लाख रुपये घेतले जात असल्याचे, तर किडनी देणाऱ्यास केवळ 5 ते 8 लाख रुपये दिले जात असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची पथके तामिळनाडू व दिल्ली येथे रवाना झाली असून दिल्ली येथून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आला आहे। भारतातील मोठ्या किडनी प्रत्यारोपण घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी दिली।